धनंजय मुंडेंची भेट घेतल्याची बातमी कोणी लीक केली? काही लोकांवर शंका, मात्र आज कुणावरही बोलणार नाही, सुरेश धस यांचं वक्तव्य. अजित पवारांकडून पुन्हा धनंजय मुंडेंची पाठराखण. मुंडे दोषी ठरत नाहीत तोवर कारवाई नाही. देवगिरीवरील बैठकीत दादांची ठाम भूमिका, सूत्रांची माहिती. 73 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपानंतर परळी मतदारसंघात रात्रीच रस्ते बनतायत. भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा. अजित पवारांनी मला वेळ नाकारली नाही, मीच अजित पवारांकडे वेळ मागितली नव्हती, सुरेश धस यांच्याकडून स्पष्ट. हल्ली भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिला, मात्र काही लोकांनी त्याचाही गैरफायदा घेतला. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं वादग्रस्त वक्तव्य. शेतकऱ्यांबद्दलचं कृषीमंत्र्यांचं वक्तव्य ऐकलं नाही, मात्र कृषीमंत्री बोलले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्याची आढावा बैठक. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन बैठकीला अनुपस्थित.